नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 8 स्थितिक विद्युत ह्या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत। आपण मागच्या भागामध्ये सुद्धा ह्याच पाठाचा अभ्यास केला। आपण मागच्या भागात काय पाहिलं तर आपल्या सभोवताली म्हणजे सर्व वस्तू मध्ये काय आहे तर विद्युत प्रभार भरलेला असतो आणि वस्तूंमध्ये काय असतात तर धनप्रभार आणि म्हणजे दोन प्रभार समान संख्येमध्ये असतात। कुठले प्रभार तर धनप्रभार आणि ऋणप्रभार। आणि ज्या वस्तूमध्ये धनप्रभार आणि ऋणप्रभार हे समान यांचं प्रमाण हे समान असतं त्या वस्तू कशा असतात उदासीन असतात। आणि ज्या वस्तूंमध्ये धनप्रभार आणि ऋणप्रभार यांचं म्हणजे प्रमाण समान नसतं म्हणजे समतोल नसतो म्हणजे त्या हे दोन जे प्रभार आहेत ते समतोल नसतात तेव्हा त्या वस्तूंना आपण काय म्हणतो तर त्या वस्तू प्रभारित आहेत असे म्हणतो। तर आपण आजच्या भागामध्ये तर विद्युत प्रभाराचा कसा उगम झाला हे आपण पाहणार आहोत। तर विद्युत प्रभाराचा उगम कसा होतो हे मुलांनो आपण आता पाहणार आहोत। तर पदार्थ तुम्हाला तर माहिती आहे की पदार्थ हे कशापासून बनलेले आहेत तर कणापासून बनलेले आहेत। मुलांनो पदार्थ कशाने बनलेले आहेत तर कणापासून। आणि कण हे अतिसूक्ष्म अणूने बनलेले आहेत। कण कशापासून बनलेले आहेत तर कण हे अतिसूक्ष्म अणूंचे बनलेले असतात। आणि प्रत्येक अणूमध्ये काय असतं प्रत्येक अणूमध्ये स्थिर असा धनप्रभारित भाग असतो। कसा स्थिर असा धनप्रभारित भाग असतो व चल असा ऋणप्रभारित भाग असतो। कसा तर स्थिर असा धनप्रभारित भाग असतो आणि चल असा ऋणप्रभारित भाग असतो। प्रत्येक अणूमध्ये ते धनप्रभारित भाग आणि ऋणप्रभारित भाग असतो। प्रत्येक अणू हा विद्युत दृष्ट्या उदासीन असतो। म्हणजे आता उदासीन म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ज्या वस्तूमध्ये धनप्रभार आणि ऋणप्रभार हे यांचं प्रमाण समान असतं तेव्हा त्या वस्तू कशा असतात आपण म्हणतो की उदासीन असतात। त्या संख्येने समान असतात म्हणजे त्या काय असतो त्या दोन प्रभारांचा समतोल असतो तेव्हा त्या वस्तू विद्युतदृष्ट्या उदासीन असतं। मग आता मला सांगा ह्या मग वस्तू विद्युत प्रभारित कशा होतात तर आपण आता काय म्हणतो की प्रत्येक अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन आहे। मग वस्तू विद्युतदृष्ट्या म्हणजे प्रभारित कधी होतात ते आपण आता पाहूया। तर विद्युतदृष्ट्या उदासीन असलेल्या एखाद्या वस्तूतील ऋणप्रभार काही कारणाने कमी होतो। काय होतो तर विद्युतदृष्ट्या उदासीन असलेल्या एखाद्या वस्तूतील ऋणप्रभार काही कारणाने कमी होतो तेव्हा वस्तूतील अणू धनप्रभारित होतात। काय तेव्हा वस्तूतील अणू धनप्रभारित होतात। हे बघा ही इथे आकृती दाखवलेली आहे मी। ते बघा जेव्हा उदासीन आहेत म्हणजे उदासीन वस्तू असतात तेव्हा त्याच्यामध्ये काय धनप्रभार आणि ऋणप्रभार हे दोन्हीमध्ये सारखेच प्रमाणात आहे। हे बघा इथे आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल। तर म्हणजे विद्युतदृष्ट्या उदासीन असलेल्या एखाद्या वस्तूतील ऋणप्रभार काही कारणाने कमी होतो तेव्हा वस्तूतील अणू काय होतात धनप्रभारित होतात। तर काही विशिष्ट वस्तू असतात ना ह्या एकमेकांवर घासल्या जातात। काय जातात घासल्या जातात तेव्हा काय होतं एका वस्तूवरील चल ऋणप्रभारित कण चल असतात। तर एका वस्तू एकमेकांवर घासल्या गेल्यामुळे काय होतं तर एका वस्तूवरील चल ऋणप्रभारित कण दुसऱ्या वस्तूवर जातात। काय होतात तर चल ऋणप्रभारित कण दुसऱ्या वस्तूवर जातात। मग ते ज्या वस्तूवर गेले म्हणजे जे ऋण कण असतात जे ज्या वस्तूवर गेले तिथे जास्त ऋणकण तयार होतात ना साहजिकच ना। इथले त्या वस्तूवर गेले तर त्यामुळे त्या वस्तूवर जास्त ऋणकण तयार होतात त्यामुळे त्या वस्तूतील धनप्रभार कमी होऊन ऋणप्रभार वाढतो। काय होतं त्या वस्तूमधील धनप्रभार कमी होऊन ऋणप्रभार वाढतो आणि त्यामुळे ती वस्तू कशी होते ऋणप्रभारित होते। काय होतं की ती वस्तू ऋणप्रभारित होते। या उलट काय होतं तर ज्या वस्तूमधून हे ऋणप्रभार गेलेले असतात म्हणजे हे जे ऋणप्रभार चल ऋणप्रभार गेलेले असतात ना दुसऱ्या वस्तूमध्ये मग ज्या वस्तूमधून जे ऋणप्रभार गेलेले असतात त्या वस्तूमध्ये प्रभाराचे प्रमाण कमी होते। बरोबर आहे ना की ते तिकडे गेले ना त्या दुसऱ्या वस्तूमध्ये गेले मग इकडे त्या ऋणप्रभाराचे प्रमाण कमी झाले मग ती वस्तू काय झाली त्या ठिकाणी धनप्रभाराचे प्रमाण वाढून ती वस्तू धनप्रभारित झाली। म्हणजे ज्या वस्तूकडून ऋणप्रभार दुसऱ्या वस्तूकडे गेले मग ती वस्तू कशी झाली तर ती वस्तू धनप्रभारित झाली। म्हणजेच घासल्या गेल्याने काय होतं या दोन वस्तूंपैकी एक वस्तू धनप्रभारित होते व दुसरी वस्तू
ऋणप्रभारित बनते. काय होतं, घासल्या गेल्यामुळे या दोन वस्तूपैकी एक वस्तू धनप्रभारित तरी होते व दुसरी वस्तू ऋणप्रभारित बनते. आपण मागच्या भागामध्ये जो काचेच्या कांडी आणि रेशमी कपड्याचा जो प्रयोग बघितला होता माहिती आहे ना. आपण जेव्हा ती काचेची कांडी रेशमी कपड्याला घासली तेव्हा काय झालं, तर ती काचेची कांडी धनप्रभारित झाली. कारण का, काचेच्या कांडीमधले जे ऋणकण चल ऋणकण होते ते ऋणकण कुठे झाले, प्रभारित होत गेले, लोकरीच्या त्या रेशमी कपड्यावर गेले. आणि मग त्या रेशमी कपड्याचा जो भाग घासला गेला होता तिथे ऋणकण जास्त वाढले आणि मग तो काय झाला भाग, तो ऋणप्रभारित भाग झाला. अशा प्रकारे काय होतं, घासल्या गेल्याने या दोन वस्तूंपैकी एक वस्तू धनप्रभारित होते व दुसरी वस्तू ऋणप्रभारित बनते. अशा प्रकारे विद्युत प्रभार म्हणजे विद्युत प्रभाराचा उगम होतो. आता विद्युत आपण अशाच प्रकारे म्हणजे काच, प्लास्टिक हे असे आपण म्हणजे प्रभारित करू शकतो. आता तुम्हाला मी एक माहिती सांगते की सुमारे 2500 वर्षापूर्वी थेल्स या ग्रीक शास्त्रज्ञांच्या असे लक्षात आले की पिवळ्या रंगाचा राळेचा दांडा ॲम्बर, त्याला काय म्हणतात, त्या राळेच्या दांड्याला ॲम्बर म्हणतात, लोकरी कापडाने घासला असता या दांड्याकडे पिसे आकर्षित होतात. काय होतात, या दांड्याकडे पिसे आकर्षित होतात. ॲम्बरला ग्रीक भाषेत इलेक्ट्रॉन म्हणतात. काय म्हणतात, ॲम्बरला ग्रीक भाषेत इलेक्ट्रॉन्स म्हणतात. म्हणून ॲम्बरच्याच या आकर्षण गुणधर्माला थॉमस ब्राउनने 1646 साली इलेक्ट्रिसिटी हे नाव दिले. काय, त्या ॲम्बरला काय म्हणतात, ग्रीक भाषेत इलेक्ट्रॉन म्हणतात. आणि म्हणून ॲम्बरच्या या आकर्षण गुणधर्माला थॉमस ब्राउन त्याने कधी 1646 मध्ये त्याला इलेक्ट्रिसिटी हे नाव दिले. मुलांनो, आता आपण काय पाहिलं, आपण आता वेगवेगळे प्रयोग म्हणजे पाहिले की घर्षण केल्यामुळे काय होतात, वस्तू प्रभारित होतात. हे आपण वेगवेगळ्या प्रयोगांद्वारे आपण पाहिलं. तर आता आपण म्हणजे सगळ्याच म्हणजे वस्तू घर्षण करून प्रभारित होतात का हे आपण पाहण्यासाठी एक छोटासा आपण प्रयोग करूया. तर त्याच्यासाठी आपल्याला काही वस्तू दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रथम मी काय करणार आहे, त्या वस्तू कागदाकडे म्हणजे त्या कागदाचे तुकडे त्या वस्तूंकडे आकर्षित झाले आहेत का हे पाहणार आहे. त्याच्यासाठी माझ्याकडे एक लोकरीचं कापड पण आहे आणि कागदाचे तुकडे आहेत. आता प्रथम मी काय करते, हे जे फुगा आहे म्हणजे ह्या ज्या वस्तू आहेत ते कागदाच्या तुकड्याजवळ नेते आणि मग पाहते की कागदाचे तुकडे आकर्षित झाले होतात की नाही. आता मी फुगा कागदाच्या तुकड्याच्या जवळ नेला तर कागदाचे तुकडे आकर्षित झाले, फुग्याच्या जवळ आकर्षित झाले नाही. आता मी रिफिल नेली कागदाच्या तुकड्याच्या जवळ तर कागदाचे तुकडे आकर्षित झाले नाहीत. खोड रबर नेला तर तो सुद्धा आकर्षित झाला म्हणजे कागदाचे तुकडे त्या खोड रबरवर आकर्षित झाले नाही. लाकडी स्केल नेली तर याच्या म्हणजे कागदाचे तुकडे या लाकडी स्केलवर सुद्धा आकर्षित झाले नाहीत. स्टीलचा चमचा नेला तर त्याच्यावर सुद्धा कागदाचे तुकडे आकर्षित झाले नाहीत. तांब्याची पट्टी नेली म्हणजे तरी ते आकर्षित झाले नाही. म्हणजे काय झालं, आता मी घासलं त्यांना त्या वस्तूने घासलं नाही, त्यामुळे आणि त्या वस्तू मी जेव्हा कागदाच्या तुकड्याच्या जवळ नेल्या तेव्हा कागदाचे तुकडे आकर्षित झाले नाही आणि म्हणजे त्या वस्तू प्रभारित झाल्या नव्हत्या. आता मी काय करणार, ह्या प्रत्येक वस्तू मी घासणार म्हणजे त्याला काय करणार, प्रभारित करणार. म्हणजे माझ्याकडे जे लोकर आहे त्या मी लोकरीवर आता फुगा घासते. आणि आता तुम्ही मला सांगा, आता मी फुगा घासला, काय केलं, फुगा मी लोकरीच्या कपड्यावर तो फुगा घासला. मग काय झालं, मी कागदाच्या तुकड्यांच्या जवळ नेलं तर मग कागदाचे तुकडे त्या फुग्यावर म्हणजे आकर्षित झाले. म्हणजे काय, तर वस्तू प्रभारित झाली म्हणजे फुगा प्रभारित झाला. आता मी रिफिल सुद्धा लोकरीने घासली त्यामुळे आणि मग जर मी कागदाच्या जवळ नेली तर मग कागदाचे तुकडे काय झाले, आकर्षित झाले म्हणजे ती रिफिल सुद्धा प्रभारित झाली. खोड रबर सुद्धा घासला लोकरीच्या कपड्यावर तर काय झालं, तर त्याच्यावर सुद्धा कागदाचे तुकडे आकर्षित झाले म्हणजे खोड रबर सुद्धा प्रभारित झाला. तर लाकडी स्केल पण मी घासले ह्याच्यावर पण त्याच्यावर कागदाचे तुकडे कमी आकर्षित झाले
काय झाले, कागदाचे तुकडे कमी आकर्षित झाले. म्हणजे लाकडाची स्केल सुद्धा प्रभारित झाली, पण ती कमी प्रमाणात प्रभारित झाली. तर स्टीलचा चमचा मी घासला लोकरीच्या कपड्यावर, मग काय झालं, पण त्याच्यावर कागदाचे तुकडे आकर्षित झाले नाही. आणि म्हणजेच काय झालं, तर स्टीलचा चमचा म्हणजे घर्षण केल्यामुळे सुद्धा प्रभारित झाला नाही. तांब्याची पट्टी मी जेव्हा घासली लोकरीवर, तेव्हा कागदाचे तुकडे त्या तांब्याच्या पट्टीवर आकर्षित झाले, म्हणजे तांब्याची पट्टी सुद्धा प्रभारित झाली. परंतु आता स्टीलचा चमचा प्रभारित झाला नाही. म्हणजे सगळ्याच वस्तू घर्षणाने प्रभारित होतातच असे नाही. आणि आता तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा पदार्थ जेव्हा उदासीन असतो, म्हणजे जी वस्तू उदासीन असतात, तेव्हा त्याच्यामध्ये धनप्रभार आणि ऋणप्रभार यांचं समान प्रमाण असतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. आज आपण काय शिकलो मुलांनो, तर विद्युत प्रभाराचा उगम कसा होतो आणि कसा होतो हे आपण पाहिलं. आणि घासल्यामुळे काय होतं, घर्षण केल्यामुळे वस्तू प्रभारित होतात हे आपण पाहिलं. मग घासल्या गेलेल्या दोन वस्तूंपैकी एक वस्तू धनप्रभारित होते आणि दुसरी वस्तू कशी होते, तर ऋणप्रभारित होते. हे आपण आज शिकलो. आणि आपण पाहिलं की घर्षणामुळे वस्तू प्रभारित होतात, पण सर्वच वस्तू घर्षणामुळे प्रभारित होत नाही. हे आपण एका प्रयोगाद्वारे पाहिलं. आता आपण पुढच्या भागामध्ये घर्षण विद्युत म्हणजे काय आणि प्रवर्तनाने वस्तू कशा प्रभारित होतात याचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.